ब्रॉट टू यू बाय विगार्ड. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिन मधली सगळ्यात महत्त्वाची बातमी येते विखे पाटलांची. महसूल मंत्री विखे पाटलांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा इशारा आता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं दिलाय. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं होतं. त्यानंतर आता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर तुमच्यामुळे एके दिवशी जात मरेल असं म्हणत जरांगेने विखेंवर पलटवार केला आहे. विखे पाटील यांनी जे नांदेड शहरामध्ये बेताल वक्तव्य केलं, या वक्तव्याचा स्वाभिमानी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. हे विखे पाटील स्वतःचा मुलगा निवडून आणू शकले नाही, स्वतःच्या मुलाचा पराभव झाला, त्याचं कुठेतरी खापर फोडण्यासाठी जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलाला म्हणतात की मनोज जरांगे पाटील म्हणजे समाज नाही, तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज हे जरांगे पाटला सोबत आहे. असे बेताल वक्तव्य अशा मंत्र्यांना करणं सोबत नाही. जर असे वक्तव्य पुन्हा जर करत असेल तर या विखे पाटलांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहेत, याचं गांभीर्य कमी झालेलं आहे. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं नाहीये. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना, बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. काय वेळ आली जातीवर, तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे येऊन बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेले दिसत? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर. आणखीन हातातून वेळ गेली नाही, मी नाही हटत. तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. आणि आता बातमी येते राज ठाकरे यांची. राज्यातल्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. महाराष्ट्रामध्ये याआधी कधी असं जातीवादाचं विष नव्हतं. असं सुरू राहिलं तर युपी बिहार सारखं होईल असं राज ठाकरे म्हणाले. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे मतं देतील देखील. पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी. आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. खून खराबही होतील याच्यावरनं. तर मराठा आंदोलनाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. तारक यांनी जरांगेंच्या अंतरवालीमधील आंदोलनाला विरोध केला होता. ते बाहेर येऊन बसल्यानंतर माझ्याकडे पेशंट चालू होतं. बाहेरच्या स्टाफला त्यांनी आरेरावी केली की आम्हाला जायचंय. ते 4-5 जण होते, ते म्हणले थोडे थांबा. तरी पण त्यांनी आरेरावी केली आणि मध्ये आल्यानंतर त्यांनी मला बुके आणि शाल दिली. मी म्हणलं कशाबद्दल? ते म्हणजे तुमचा वाढदिवस आहे. मी म्हणलं वाढदिवसाचा काही संबंध नाही, आज माझा वाढदिवस नाहीये. मला थोडासा संशय आला. मी उठून उभा राहिलो तर त्यांनी 2 जणांनी दरवाजा लावला आणि बाकीच्यांनी लगेच हे केलं आणि अंगाला काळं लावलं. त्याच्यातून त्यांची मानसिकता लक्षात येते. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पतित पावन संघटना आक्रमक झाली आहे. L3 हॉटेलवर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली. L3 हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे मी मोठा नवीन प्रश्न- पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत, घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना. अजितदादानं खरं पाहिलं तर पुण्याचं पालकत्व हे सिद्ध केलेलं आहे. काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुर्च्या गरम करून गेले, पण पालकत्व हे काय असतं हे अजितदादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. चंद्रकांत दादा, अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे. मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता. तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात. अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत. अमोल मिटकरींनी आता थोडा तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते, मीडिया दिसला किंवा एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे, हा त्यांचा स्वभाव झाला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. पिपाणी निवडणूक चिन्हाच्या यादीमधून वगळा असं पत्र शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. योग्य निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलाय. सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार होते शशिकांत शिंदे. चिन्ह होता तुतारी वाजवणारा माणूस. ते 32,771 मतांनी पराभूत झाले. इथे अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं तुतारी. मतं मिळाली 37,062. नगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंकेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. ते 28,929 मतांनी जिंकले. इथे गोरक्ष आळेकर अपक्ष लढले. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 44,957. भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. 66,121 मतांनी ते विजयी झाले. इथे अपक्ष कांचन वखारे लढल्या. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 24,625. ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठेतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्या बाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील उद्या पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देत सूर्यकांता पाटील हे पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. 2014 मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सूर्यकांता पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. 1970 ते 1972 जनसंघ नेत्या आणि भाजप महिला आघाडीच्या प्रमुख. 1980 मध्ये हदगाव विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्या. 1991 मध्ये काँग्रेसकडून नांदेड लोकसभा लढवत 1,37,000 मतांनी विजयी झाल्या. 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश. 98 मध्ये हिंगोली लोकसभा लढवली आणि विजयी झाल्या. 2014 पर्यंत राष्ट्रवादीत राहिल्या, नंतर भाजपत प्रवेश केला. 2014 मध्ये काँग्रेसने राजीव सातवांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी भाजपत प्रवेश केला. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतांसाठी पैसे आणि प्रलोभनांची सुनामी आल्याचं पाहायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक मतदारांना उमेदवारांकडून घरपोच महागडं गिफ्ट देण्यात येत आहे.
पतीला रेमंडचा ड्रेस, पत्नीला महागडी पैठणी आणि सोन्याची नथ देण्यात येत असल्याचं समोर आलंय. दरम्यान यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री शिंदे सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं. त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता. माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल. पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी. शंभूराज देसाई असं म्हणत होते की असं घडूच शकत नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे फार तावाने सांगत होते की ही घटनाच आमच्याकडे घडली नाही. विशेषतः हे पैसे देत असताना दराडे यांच्या संस्थेतले येवल्याचे प्राचार्य उत्तम जाधव हे जळगावमध्ये पैसे का वाटत होते याचं उत्तर अजूनही आलेलं नाही. पण या सगळ्या संदर्भाने आज आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे रीतसर पक्षाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. ज्यावेळी या विषयीची व्हिडिओ ज्यावेळी आपल्या लक्षात आली, इमिडिएटली आपण फ्लाइंग स्क्वॉड करून विचारलं. त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी दिसत होते त्यांच्याकडून पण जबाब नोंदवण्यात आलं की नेमकी या प्रकरणमध्ये काय होत होतं. त्यांच्याकडून जो जबाब प्राप्त आहे ते जबाब आपण आपले जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला म्हणजे आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडे आपण आता सादर करणार आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर याबद्दल होणार आहे. मी त्यांना उभं केलं नाही, माझ्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला, आमच्या अध्यक्षांनी त्याला उभं करायचं ठरवलं. आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का? कसली खेळी आहे ती? राजकीय खेळीच आहे ना. नाही तर तुम्ही शिक्षक आहात ना, तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे? आम्ही तरी अजून उतरलो नाही मंत्री म्हणून, कुठे प्रचाराला गेलो नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना दिले आहेत. दरम्यान जुलै महिन्यामध्ये राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात? किती जागा लढण्याची शक्यता? आत्ता सांगू, सगळं आत्ता सांगून टाकू. तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार का राज्याचा? कारण का मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मिडमध्ये आणि त्याला भेटूच सगळेजण आपण. मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन. महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार. तर काही लोकांचा सकाळीच भोंगा वाजतो अशी टीका एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांवर केली आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला आहे. पाशा पटेलला आम्ही सांगितले, काम दिले, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा, त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. अरे असे लोक आहेत, सकाळीच भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तो दुसरा चालू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये. तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, ते लिहून घ्या. जो सकाळचा भोंगा आहे ना, याला खऱ्या अर्थानं बांबू लावला पाहिजे. तुम्हाला बांबू घालायला दोन जण, एक तर शरद पवारने मोठा बांबू घातलेला आहे, दुसरा काँग्रेसवाले तर बिलकुल बांबू तयारच आहे त्यांचा. ते म्हणतात आमच्याकडे आले तर बांबूच घालू. म्हणून आता दुसऱ्याचे बांबू बोलू नका, नसता तो बांबू पुन्हा तुमच्याकडे येऊन जाईल. आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत आहेत. शरद पवारांची माहिती. तर अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नसून अनेक आमदार आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवार यांची माहिती. येत्या 2 दिवसांमध्ये मोठा घोटाळा बाहेर काढणार आमदार रोहित पवार यांचा इशारा. ट्विट करून मोठा खुलासा करणार असल्याची रोहित पवार यांची माहिती. 2 दिवस थांबा, फार मोठा स्फोट आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की 5,000 कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे. फक्त 2 दिवस थांबा, त्या बाबतीत डिटेल ट्विट मी नक्कीच करेन.
नीट यूजीसी घोटाळ्यामधील आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी. पठाणवर नीट परीक्षेमधील विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिल्याचा आरोप. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी जलील पठाण अटकेत आहे. नीट परीक्षा गोंधळाच्या संदर्भात रोहित पवारांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट. तात्काळ पेपरफुटी संदर्भातील कायदा करा, रोहित पवारांची राज्यपालांना विनंती. केंद्राच्या भ्रष्टाचारी यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही. नीट परीक्षा घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार. नीट परीक्षा घोटाळ्यावरून अंबादास दानवे यांची केंद्रावर टीका. नीट घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आणखी एक याचिका दाखल. ईडीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी याचिकेमध्ये मागणी. याचिकेवर 8 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी 23 जुलैला पोटनिवडणूक. अमोल काळेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक 4 ते 10 जुलैच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 23 जुलैला मतदान आणि निकाल जाहीर होईल. बिद्री साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईवर हसन मुश्रीफ नाराज. कारखाना केपी पाटलांची वैयक्तिक मालमत्ता नसून कारवाई केपी पाटलांवर करायला हवी होती. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. आंबेगावच्या कळंबमधील अपघाताप्रकरणी मयूर मोहितेचा जामीन फेटाळला. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना. पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक. ओबीसी बांधवांकडून जिंतूर बंदची हाक. आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जेपी नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती. पियुष गोयल यांच्या जागी जेपी नड्डांची नेतेपदी वर्णी. नड्डा भाजप अध्यक्षासह केंद्रीय आरोग्य मंत्री, खतं आणि रसायन मंत्री देखील. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसची उद्या बैठक. खरगे राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये उद्या सायंकाळी 5 वाजता बैठक होणार. महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती असेल. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.